लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, 150 विद्यार्थ्यांचा सहभाग। याबाबत वृत्त असे की कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या दृष्टीने या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेअंतर्गत धर्तीवर नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली आहे। त्याअंतर्गत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे ऑनलाईन या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी नगराध्यक्ष अशोक खोपडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी नगरसेवक अमोल बंटी मासोडे, श्याम लोकरे, प्रतीक करपे, विजय सोनार, इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय खोपडे, डॉक्टर बिंदू खोपडे, नर्सिंगमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। तर धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथे लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महाराष्ट्रातील वर्धा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाणक्य कौशल्य केंद्र युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी कौशल्य प्रशिक्षण यांच्यासह अनेक योजनांचे उद्घाटन या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले। त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे प्रसारित करण्यात आले होते। तर यावेळेस 150हून अधिक युवक युवतींनी या ठिकाणी या आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रात सहभाग नोंदविला आहे। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि केवळ प्रशिक्षण नाही, त्यांना त्या ठिकाणी रोजगार वाढवता यावा म्हणून वित्त सहाय्य केलं, त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे। आणि टेक्सटाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला गगनाच्या नकाशावर आणण्याचं काम विट्रा टेक्सटाईल पार्क में होणार आहे। मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्सटाईल पार्क द्या। मुख्यमंत्री असतील, मी असेल, दादा असतील, आमच्या नोंदित राणा असतील, मुख्यमंत्री मोदयांनी देशात 7 पार्क दिले, त्यातला एक पार्क आपल्या अमरावतीमध्ये दिला। त्या एका पार्कमुळे जवळजवळ 3 लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सर्व प्रकारचं इंटिग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे। खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, प्रधानमंत्री महोदयांनी जी काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे। आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना आज आपण 1,500 रुपये त्या ठिकाणी देतो, पण यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय। आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला
शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे। आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा, आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील। मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली। आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासाने सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल, कापसाची खरेदी होईल। रखी गई है। आज का भारत अपनी टेक्सटाइल इंडस्ट्री को वैश्विक बाजार में टॉप पर ले जाने के लिए काम कर रहा है। देश का लक्ष्य है भारत की टेक्सटाइल सेक्टर के हजारों वर्ष पुराने गौरव को पुनर्स्थापित करना। अमरावती का पीएम मित्र पार्क इसी दिशा में एक और बड़ा कदम है। मैं इस उपलब्धि के लिए भी आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। साथियों, हमने विश्वकर्मा योजना की पहली वर्षगांठ के लिए महाराष्ट्र को चुना। हमने वर्धा की इस पवित्र धरती को चुना। तो उपलब्धि के लिए विकास रोजगार व नाविन्यता विभाग, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला बोलवलं व मान सन्मान दिला त्याबद्दल मी भोपळेचे व सर्व मी पाहतो आणि कार्यक्रम आणि मला यानंतर आपल्याच माध्यमातून माहिती कार्यक्रम तर ती माध्यमातून ती माहिती योग्य प्रयोग आपल्या जनता कार्यक्रमातून तर नक्की आम्ही तो करू। एवढे बोलून माझे दोन शब्द जय हिंद जय भारत। आज 20 सप्टेंबर 2024 आजच्या या पावन दिनी भारत सरकार मार्फत कौशल्य आणि रोजगार नाविन्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा आपल्या धुळे येथील लोकमान्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये त्या कार्यक्रमाचा शुभारंभ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। हा कार्यक्रम करत असताना साहेबांचं लोकेशन हे अकोला अमरावती, त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, अजितदादाजी पवार होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळातले इतर महत्त्वाचे व्यक्ती होते। त्यांनी आज 12:30 वाजता ह्या कार्यक्रमाचं इंटरनेटच्या माध्यमातून उद्घाटन केल्याचे जाहीर केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या लोकमान्य नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगशी संबंधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत। वर्ष 2023-24 साठी एकूण 150 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं आमचं मानस आहे। तेवढी बॅच सुद्धा घेतलेली आहे। बॅचची सुरुवात पुढच्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे। हा कार्यक्रम देशाचं भवितव्य बदलेल। अगदी कमी काळामध्ये नागरिकांना, खास करून तरुण मुलामुलींना शिक्षणाची खूप चांगली संधी मिळणार आहे, व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहे, शासनाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे, तसेच शिक्षण घेत असताना देखील प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। मागच्या वर्षी
करोना काळामध्ये ज्यावेळेस देशासह आपल्या गावावर देखील एवढं मोठं संकट आलं होतं, त्यावेळेसच्या सरकारने देखील असाच उपक्रम केला होता आणि त्यावेळेस आम्ही 110 करोना वॉरियर्स तयार करून या समाजाला दिले होते, ज्यांनी नंतर अनेक दिवस अनेक वर्ष दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे व त्यांचं काम सध्या देखील सुरू आहे. माझं आव्हान आहे तमाम जनतेला की ह्या कार्यक्रमाची आपण नक्की त्या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा. धुळे जिल्ह्याचं जे रोजगार कार्यालय आहे, समाज कल्याण कार्यालय आहे, तिथे याची माहिती उपलब्ध आहे. आपण मला बघत असाल तर माझ्याकडे मी देखील तुम्हाला पण याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.